नमस्कार मित्रांनो, ट्रेडिंग विथ SSP या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. तर काल आपण डबल टॉप हा चार्ट पॅटर्न आपण पाहिलेला आहे. तर ज्याने कोणी पाहिला नसेल त्याने माझ्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तो पाहावा. तरी पण मी आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात एक्सप्लेन करतो डबल टॉप चार्ट पॅटर्न हा काय असतो ते, आणि मग आपण आपल्या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्ही आता स्क्रीनवर पाहू शकता डबल टॉप हा पॅटर्न आपल्याला असा एम आकारासारखा आपल्याला दिसतो चार्टवरती. इंग्लिश वर्ड्स मधला एम जो असतो त्या प्रकारे आपल्याला हा डबल टॉप पॅटर्न चार्टवरती दिसतो. आणि हा डबल टॉप पॅटर्न आपल्याला अप ट्रेंडच्या शेवटी बनताना दिसतो. एक प्राइस वर जाते, वर जाऊन एक टॉप बनवते, टॉप बनवल्यानंतर पुन्हा थोडी खाली येते, खाली येऊन पुन्हा वर जाते, आणि पहिला जो टॉप बनवलेला आहे त्या टॉपच्या जवळपास जाऊन परत एक टॉप बनवून प्राइस खाली येते. आणि ही जी मधली लाईन दिसते हिला आपण नेक लाईन म्हणतो. त्या नेक लाईनच्या ब्रेकआउटला आपल्याला एंट्री करायची असते. आलं लक्षात तुमच्या? कळालं तुम्हाला एम पॅटर्न कशा पद्धतीत बनतो, चार्टवरती दिसतो हा. आणि एम पॅटर्न हा आपल्याला 3 टाईप मध्ये आपल्याला पाहायला भेटतो चार्टवरती. हा बा, एक नंबरला आपल्याला असा दिसतो, त्याचे दोन्ही टॉप सेम तुम्हाला दिसतील. आणि दुसरा 2 नंबरचा तुम्ही पाहू शकता डबल टॉप पॅटर्न. याच्यामध्ये आपल्याला पहिला टॉप हा थोडा खाली दिसेल आणि दुसरा टॉप हा आपल्याला त्या पहिल्या टॉपच्या वरती झालेला दिसेल. अशा प्रकारे पण आपल्याला चार्ट वरती दिसतो. आणि तिसरा प्रकार पहा, तिसरा प्रकार आणि त्याच्यानंतरचा दुसरा जो टॉप, तर टॉप पहिल्या टॉपच्या खाली बनतो आणि प्राइस तिथून खाली येईल. तर कळलं तुम्हाला डबल टॉप चार्ट पॅटर्न. तर आता आपण आपल्या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा आपला चार्ट पॅटर्न आहे डबल बॉटम. इथे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता डबल बॉटम हा तुम्हाला सपोर्टला बनताना दिसतो. जेव्हा मार्केट खाली पडत असते, एक मोठा डाऊन ट्रेंड चालू असतो, तेव्हा डाऊन ट्रेंडच्या शेवटी आपल्याला हा डबल बॉटम हा आपल्याला बनताना दिसतो चार्टवरती. जसं डबल टॉप मध्ये 3 प्रकार असतात, डबल टॉप मध्ये जसे 3 प्रकार असतात, तसेच डबल बॉटम मध्ये पण आपल्याला 3 प्रकार असे दिसतात चार्टवरती पॅटर्नचे. तर पाहू शकता तुम्ही प्राइस वरून जेव्हा खाली पडत असते, खाली पडताना एक सपोर्ट घेऊन वरती जाते, पुन्हा वरती जाऊन पुन्हा खाली येते, एक लो बनवते, आणि तो लो पहिल्या लोच्या जवळपास येऊन लो बनवून पुन्हा प्राइस वरच्या दिशेला मूव्ह करते. आणि दुसरा बघा, दुसरा पण तसंच आहे. प्राइस खाली पडताना सपोर्टच्या खाली येते, एक लो बनवते मोठा, लो बनवल्यानंतर पुन्हा एक वरती जाऊन खाली येते, खाली आल्यानंतर जो पहिला लो बनवलेला असतो पहिल्या लोच्या जरा वरती क्लोज करून प्राइस पुन्हा वरच्या दिशेला ट्रॅव्हल करते. आणि तिसऱ्या प्रकारामध्ये पहा, तिसऱ्या प्रकारामध्ये पण प्राइस खाली पडत असते, खाली पडत असताना सपोर्टला येऊन एक लो बनवते, लो बनवून पुन्हा वरती जाते, वरती जाऊन पुन्हा जेव्हा खाली पडते तेव्हा पहिला जो लो बनवलेला असतो त्या लोच्या खाली येऊन एक लो बनवून आणि पुन्हा प्राइस वरच्या दिशेला ट्रॅव्हल करते. आणि ही मधली जी लाईन दिसते तुम्हाला तिला नेक लाईन म्हणतात. इथं तुम्हाला मी डबल टॉपच्या ह्याच्यामध्ये की आणि हेड अँड शोल्डर पॅटर्न मध्ये तुम्हाला सांगितलंय की आपल्याला नेक लाईनच्या ब्रेकआउटला एंट्री करायची आहे पॅटर्न मध्ये. आणि डबल टॉप हा चार्ट पॅटर्न जसा आपल्याला ट्रेंड रिव्हर्सलचा सिग्नल देतो, त्याच प्रकारे डबल बॉटम हा पण आपल्याला ट्रेंड रिव्हर्सलचाच आपल्याला सिग्नल देतो. जेव्हा एक मोठा डाऊन ट्रेंड चालू असतो तेव्हा डाऊन ट्रेंडला हा पॅटर्न जर बनला, तिथून आपल्याला इंडिकेट भेटतं की आता प्राइस वरच्या दिशेला फिरणार आहे, ट्रेंड रिव्हर्स होणार आहे. आणि त्याच प्रकारे बघा ट्रेंड रिव्हर्स होतो डब्ल्यू पॅटर्न मध्ये. आणि हा याला जसं डबल टॉपला आपण एम पॅटर्न म्हणतो, तसंच त्या प्रकारे डबल बॉटमला आपण डब्ल्यू पॅटर्न म्हणतो. म्हणजे काही जण डब्ल्यू पॅटर्न पण म्हणतात, काही जण डबल बॉटम पण म्हणतात. प्रत्येकाची शिकवण्याची पद्धत वेगवेगळी आहे. प्रत्येकाच्या चार्टला जे नावं आहेत प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. त्याच्यामुळे तुम्ही कन्फ्युज होऊ नका. तुम्ही साधं सिंपल डब्ल्यू पॅटर्न आणि एम पॅटर्न अशा प्रकारे लक्षात ठेवू शकता. डबल टॉपला एम पॅटर्न म्हणतात आणि डबल बॉटमला डब्ल्यू पॅटर्न म्हणतात. म्हणजे तुम्हाला चार्टवरती पाहायला पण तुम्हाला इझी जाईल. तर कळलं तुम्हाला डब्ल्यू पॅटर्न म्हणजे डबल बॉटम पॅटर्न कशा प्रकारे बनतो. डबल बॉटम हा पॅटर्न आपल्याला डाऊन ट्रेंडच्या शेवटी बनताना दिसतो आणि तिथून ट्रेंड रिव्हर्स होतो वरच्या दिशेला. तर आपल्याला एंट्री त्याच्यामध्ये या करायचं, वेट करूनच एंट्री करायची, कारण थोडं रिटेस्ट होऊन द्यायचं मार्केटला. रिटेस्ट केल्यानंतरच आपल्याला एंट्री करायची आहे. तर आता आपण थोडं चार्टवरती एक्झाम्पल पाहूया, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल डब्ल्यू पॅटर्न काय असतो ते. आता इथे तुम्ही पाहू शकता चार्टवरती, इथे एक एक्झाम्पल आपल्याला भेटलेलं आहे
आता इथे पहा प्राइस इथून खाली पडलेली आहे. खाली पडल्यानंतर बघा इथे यांनी एक लो लो बनवल्यानंतर पुन्हा वरती गेली. त्याच्यानंतर पुन्हा खाली येऊन त्याच पहिल्या लोच्याच आसपास अजून एक लो बनवून प्राइस पुन्हा वरती गेली. आणि ह्या पहा इथे नेकलाईनच्या ब्रेकआउटला आपल्याला इथे एंट्री करायची. एंट्री केल्यानंतर थोडं वेट करायचं. वेट करून जेव्हा रिटेस्ट करेल, बघा इथे रिटेस्ट केलेलं आहे मार्केटने. रिटेस्ट करून बघा चांगल्या प्रकारे मार्केटने मुवमेंट दिलेली आहे वरच्या दिशेला. ट्रेंड रिव्हर्स झालेला आहे. पाहू शकता तुम्ही इथे ह्या नेकलाईनच्या ब्रेकआउटला पहा. इथे ब्रेकआउट झाला. ब्रेकआउट झाल्यानंतर 2 ग्रीन कॅन्डल बनल्या आणि त्याच्यानंतर थोडं रिटेस्ट केलं मार्केटने. रिटेस्ट करून पुन्हा त्याच नेक लाईनला टच करून मार्केट वरच्या दिशेला मूव्ह केलेलं आहे. अजून एक उदाहरण आपण पाहूया. इथे पण पहा मार्केट इथून खाली पडलेलं आहे. इथं खाली पडल्यानंतर वरती गेलं. वरती जाऊन पुन्हा खाली आलं आणि पुन्हा वरती गेलेलं आहे. एक आपल्याला डब्ल्यू इंग्लिश वर्णमालेमधला आपल्याला डब्ल्यू पॅटर्न हा दिसतोय. इंग्लिश लेटर्स मधला आपल्याला डब्ल्यू हा आपल्याला इथे बनताना दिसतोय. आणि इथे नेक लाईनला ब्रेकआउट केलं. ब्रेकआउट केल्यानंतर थोडं रिटेस्ट केलं मार्केटने. रिटेस्ट केल्यानंतर पुन्हा वरती गेलेलं आहे. अजून एक एक्झाम्पल पाहूया. अच्छा, तुम्हाला चार्टवरती एक्झाम्पल शोधायचे आहेत आणि प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस केल्यावरच तुम्हाला ते चार्टवरती पटकन दिसण्यात येतील पॅटर्न. इथे पण मार्केट इथून खाली पडलंय. इथे डब्ल्यू पॅटर्न बनवला आणि नेकलाईनचा ब्रेकआउट केला. ब्रेकआउट केल्यानंतर मार्केट वरती गेलेलं आहे चांगल्या प्रकारे. अजून एक एक्झाम्पल पाहूया. इथे पण मार्केट चांगल्या प्रकारे वरून खाली पडलेलं आहे. डाऊन ट्रेंड चालू आहे. डाऊन ट्रेंडच्या नंतर शेवटी इकडे एक डब्ल्यू पॅटर्न बनवला, म्हणजे डबल बॉटम मार्केटने बनवला आणि तिथून नेकलाईनच्या ब्रेकआउट नंतर मार्केट कशा प्रकारे वरती गेलेलं आहे. इथे नेकलाईनला ब्रेक केल्यानंतर थोडासा वेळ घालवला मार्केटने इथे आणि त्याच्यानंतर एक चांगल्या प्रकारे मार्केट वरती गेलेलं आहे. इथे पण छोटंसं उदाहरण. इथून प्राइस खाली पडत होती. खाली पडल्यानंतर इथे डब्ल्यू पॅटर्न बनवला आणि त्याच्यानंतर वरती गेलेलं. अजून आपल्याला कुठे भेटतंय का पाहूया उदाहरण. इथे पण आहे एक उदाहरण. नाही, हा एम पॅटर्न आहे. तर कळलं तुम्हाला कशा पद्धतीत डबल बॉटम हा चार्ट पॅटर्न आपल्याला बनताना दिसतो. चार्टवरती पाहू शकता इथे स्क्रीनवर अशा प्रकारे आपल्याला दिसतो. एक डब्ल्यू सारखं आपल्याला बनलेला दिसतं चार्टवरती. तिथे आपण समजून जायचं तिथे डबल बॉटम हा पॅटर्न बनलेला आहे आणि नेक लाईनच्या ब्रेकआउटला आपल्याला एंट्री करायची. तर आशा करतो तुम्हाला समजलं असेल. डबल बॉटम हा चार्ट पॅटर्न, डबल टॉप आणि डबल बॉटम हे दोन्ही सेमच आहेत चार्ट पॅटर्न. फक्त एवढंच की एक दुसऱ्याच्या अपोजिट आहे, एवढं लक्षात ठेवा. डबल टॉप हा आपल्याला रेजिस्टन्सला बनताना दिसतो आणि डबल बॉटम हा आपल्याला सपोर्टला बनताना दिसतो. ह्या दोन पॅटर्नच्या आधारावरती पण तुम्ही एक चांगल्या प्रकारची स्वतःची एक स्ट्रॅटेजी बनवून तुम्ही चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये गेन करू शकता. हे दोनच पॅटर्न तुम्हाला भरपूर वेळा बनताना दिसतील चार्टवर, पण ते त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागेल. चार्टवरती तुम्हाला शोधण्याचा प्रयत्न करायला लागेल चार्टवरती हे पॅटर्न. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला इझिली चार्टवरती दिसायला सुरुवात होईल पॅटर्न. आणि ह्या दोन पॅटर्न वरनं पण तुम्ही तुमची ट्रेडिंग जर्नी एक चांगल्या प्रकारे सुरू करू शकता. सपोर्टला तुम्हाला डबल बॉटम बनताना दिसेल आणि रेजिस्टन्सला तुम्हाला डबल टॉप बनताना दिसेल. तर आशा करतो तुम्हाला समजलं असेल डबल बॉटम हा चार्ट पॅटर्न. तर आता आपण भेटूया आपल्या पुढच्या चार्ट पॅटर्नच्या व्हिडिओमध्ये. माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.